अहमदाबादमधील विमान कोसळतानाचं सीसीटीव्ही फुटेज साम टीव्हीच्या हाती. अखेरच्या 12 सेकंदात घडलेला अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद. गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात. 242 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान 700 फुटांवरून नागरी वस्तीत कोसळलं. प्रवाशांचा मृत्यू झाल्याचा एपी वृत्तसंस्थेचा दावा. विमान दुर्घटनेमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींचा मृत्यू. लंडनला पत्नीला भेटण्यासाठी जात असताना दुर्घटना. अपघातग्रस्त विमानातील 3 क्रू मेंबर्स, एक पायलट महाराष्ट्रातील अपर्णा महाडिक खासदार सुनील तटकरे यांच्या भाच्याची पत्नी. दैव बलवत्तर, विमान दुर्घटनेमध्ये एक प्रवासी आश्चर्यकारकरित्या बचावला. रमेश विश्वकुमार अपघातात जखमी, रुग्णालयात उपचार सुरू. ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू असतानाच ट्विस्ट. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची राज ठाकरेंसोबत तासभर चर्चा. गुप्त भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा. राज्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. कोकण मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता. मराठवाडा विदर्भात येलो अलर्ट. नमस्कार, मी गिरीश निकम. साम रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. राज्यभरातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत, मात्र सुरुवातीला आपण अहमदाबादमधील विमान दुर्घटनेकडे वळूया. या विमान कोसळतानाचं जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते आता समोर आलेलं आहे. बघा, या साम टीव्हीच्या माध्यमातून तुम्ही अखेरच्या 44 सेकंदामध्ये घडलेला अपघाताचा थरार पाहू शकता. हा सगळा अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झालेला आहे. 44 सेकंदात, केवळ 44 सेकंदात होत्याचं नव्हतं झालेलं आहे. विमान कोसळलं तेव्हाची दृश्य कैद झालेली आहेत. त्यावेळचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे. सीसीटीव्ही फुटेज आपण पाहिलं. अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं हे विमान कोसळलं. मेघानगर परिसरातील घोडा कॅम्पजवळ गुजसेल विमानतळाजवळ ही सगळी दुर्घटना घडलेली आहे. या विमानात 242 प्रवासी होते. काही मिनिटातच हे विमान उड्डाण केल्यानंतर कोसळलं. विमान सरकारी हॉस्पिटलवर कोसळल्यानं विमानासह हॉस्पिटलचं देखील मोठे नुकसान झाले, इमारतीचं नुकसान झालंय. या विमानातील 241 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे. केवळ एक प्रवासी दैव बलवत्तर वाचलेला आहे. एअर इंडियाचं विमान कसं कोसळलं ते आपण पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून. बघा, अॅनिमेशनच्या माध्यमातून आपण बघतोय की कसा अपघात झाला. विमानाने उड्डाण केलं, टेक ऑफ केलं आणि अगदी काही वेळातच विमान कोसळलं. नागरी वस्तीत हे विमान कोसळलं. एका इमारतीला धडकलं आणि ते कोसळलं. विमानानं विमानतळावरून टेक ऑफ केलं आणि काही वेळातच हे विमान नागरी वस्तीत क्रॅश झालं. या विमानामध्ये एकूण 242 प्रवासी होते. त्यामध्ये सर्वाधिक प्रवासी 169 हे भारतीय होते. ब्रिटिश नागरिकांची संख्या होती 53. पोर्तुगाल होते 7. कॅनडाचा एक नागरिक होता. त्याशिवाय 2 पायलट आणि 10 क्रू मेंबर होते. 7 पोर्तुगाल नागरिक होते, 53 ब्रिटिश नागरिक होते, 1 कॅनडाचा होता, 2 पायलट आणि 10 क्रू मेंबर होते. सर्वाधिक संख्या प्रवासी हे 169 भारतीय होते. विमान दुर्घटनेमध्ये एक प्रवासी जिवंत सापडलाय. सीट नंबर 11A वरील प्रवासी जिवंत सापडले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मात्र चमत्कारच म्हणावा अशी ही
घटना आहे असा प्रवासी बचावलाय. रमेश विश्वकुमार अशा प्रवाशाचं नाव आहे. एक प्रवासी जिवंत सापडलाय. या भीषण दुर्घटनेमध्ये चमत्कार घडलेला आहे असं आपण म्हणू शकतो. एक प्रवासी चक्क जिवंत सापडलेला आहे. रमेश विश्वकुमार असं प्रवाशाचं नाव आहे. देवतरी त्याला कोण मारे असं म्हणतात. दैव बलवत्तर म्हणून हा प्रवासी वाचलेला आहे. रमेश विश्वकुमार अशा प्रवाशाचं नाव आहे. त्याचे आपण दृश्य बघतो. या प्रवाशाचा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे. सीट नंबर 11A वरील हा प्रवासी आहे आणि तो चक्क जिवंत सापडलाय. चमत्कारच म्हणावा अशी सगळी घटना आहे. या भीषण दुर्घटनेमध्ये देखील तो बचावलाय. रमेश विश्वकुमार असं या प्रवाशाचं नाव आहे. सीट नंबर 11A वरील प्रवासी वाचलेला आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील या विमानातून लंडनला जात होते. त्यांचाही या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालाय. त्यांचा अहमदाबाद विमानतळावरचा अखेरचा व्हिडिओ आता समोर आलाय. विमानात बसल्यानंतर एका प्रवाशानं सेल्फी काढला. त्यात रुपाणी मागे अगदी स्पष्टपणे बसलेले दिसत आहेत. त्यांचा हा अखेरचा प्रवास ठरला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींचा हा अखेरचा फोटो आपण बघतोय. विमानातला हा फोटो आहे. रुपाणींचा विमानतळावरचा देखील व्हिडिओ समोर आलेला आहे. भाजपला हा मोठा धक्का आहे. विमान दुर्घटनेबाबत खासदार सुप्रिया सुळेंनी आता शोक व्यक्त केला, दुःख व्यक्त केलं. दुर्घटनाग्रस्त विमानात विजय रुपाणी देखील होते आणि विजय रुपाणींशी आमचे कौटुंबिक संबंध आहेत असं सुप्रिया सुळेंनी म्हटलेलं आहे. धक्कादायक घटना आहे आणि त्याच्यात माझे एक सहकारी विजय रुपाणीजी गेले. विजय रुपाणीजी आणि मी राज्यसभेत एकत्र काम केलं. त्यानंतर रुपाणीजी राज्यसभा सोडून मुख्यमंत्री म्हणून गुजरातला गेले. त्यानंतर अनेक वर्ष अतिशय रुपाणी फॅमिलीचे आणि आमचे कौटुंबिक संबंध, अतिशय सुसंस्कृत माणूस. त्यामुळे विजय रुपाणी त्या क्रॅशमध्ये होते, मला विश्वासच बसत नाही आहे. हे खूप दुर्दैवी आहे आणि मी मनापासून देवाचरणी एवढीच प्रार्थना करीन की त्या सगळ्या कुटुंब ज्यांच्यावर एवढं मोठं संकट कोसळलं आहे त्यांना ताकद देव आणि जे आपल्यातून या दुर्घटनेत गेले त्यांना मनापासून श्रद्धांजली अर्पण. अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान कोसळलंय. केवळ 2 मिनिटात होत्याचं नव्हतं झालं. कसा झाला हा अपघात पाहूयात एक विशेष रिपोर्ट. ही धडकी भरवणारी दृश्य आहेत अहमदाबादमधील विमान अपघाताची. सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून लंडनच्या दिशेनं निघालेलं विमान टेक ऑफ नंतर अवघ्या काही मिनिटात कोसळलं आणि मेघानी नगरच्या नागरी वस्तीत लोकांची एकच पळापळ सुरू झाली. आकाशात आगीचे लोट उसळले. 242 प्रवाशांना लंडनला घेऊन जाणारं विमान क्षणार्धात कोसळलं. अहमदाबादमधून विमानानं टेक ऑफ घेतल्यानंतर अपघातापर्यंत काय घडलं ते पाहू. एअर इंडिया 171 विमानाचं अहमदाबाद रनवे नंबर 23 वरून 1:23 टेक ऑफ झालं. 1:39 विमानासोबत संपर्क झाला नसल्याची DGCAची माहिती आहे. टेक ऑफ नंतर 5 मिनिटात अहमदाबादमधील मेघानी नगरमध्ये विमान कोसळलं. दुर्घटनेवेळी BJ मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलच्या भिंतींना भगदाड पाडून विमानात घुसलं. विमान कोसळताना हॉस्टेलच्या मेससह इमारत परिसराचंही नुकसान झालं. बचावासाठी वैद्यकीय पथकं आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार विमान इमारतीवर आदळल्यानं हा अपघात झाला, तर काहींच्या मते विमानातील तांत्रिक बिघाड दुर्घटनेला कारणीभूत ठरलाय. एअर इंडिया विमानाचा हा आतापर्यंतचा सगळ्यात भीषण अपघात आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. केवळ 44 सेकंदात कसं होत्याचं नव्हतं झालं ते आपण पाहिलं. या भीषण दुर्घटनेमध्ये विमान जळून खाक झालंय. विमानाचे काही पार्टचा चक्काचूर झालाय. त्याचे फोटो व्हिडिओ आता समोर आलेले आहेत.
दुपारी 1:44 मिनिटांनी सरकारी रुग्णालयावर हे विमान कोसळलं. विमानाचे पाठ चक्काचूर झालेत, विमान जळून खाक झालेलं आहे. अहमदाबादहून लंडनला जाणारं विमान केवळ 700 फुटांवरून नागरी वस्तीत कोसळलं. दुपारी 1:38 मिनिटांनी विमानाचं उड्डाण झालं होतं आणि लगेच हे विमान नागरी वस्तीत एका इमारतीला धडकलं आणि या विमानाचा चक्काचूर झाला. विमान जळून खाक झाले, विमानाचे पाठ देखील चक्काचूर झाले. मेरी भांजी है, हम लंदन वो वहाँ जा रहे थे. भांजी ने फ़ोन किया मम्मी पापा उस फ्लाइट में है, तो हम इधर नरोड़ा से सीधा दौड़ के इधर आए हैं. मेरी भांजी ने लंदन से हमें फ़ोन किया, मेरी मम्मी और पापा दोनों फ्लाइट में बैठे हुए, तो हम तुरंत इधर आ गए. पर इधर आते आते तो 1-1.5 घंटा तो रोड पे घूमते रहे. बोलते हैं इधर मत खड़ी रखो, इधर खड़ी मत रखो. अरे हम यहाँ हमारे परिवार को देखने आए, घूमने नहीं आए. प्रवाशांचा संताप, प्रवाशांच्या नातेवाईकांचा संताप आपण पाहिला. एअर इंडियाच्या दुर्घटनाग्रस्त विमानात महाराष्ट्राच्या 2 महिला क्रू मेंबर होत्या. अपर्णा महाडिक आणि मैथिली पाटील अशी या दोघींची नावं आहेत. यापैकी अपर्णा महाडिक या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांचे नातेवाईक आहेत. सुनील तटकरेंचा भाचा अमोल महाडिक यांच्या अपर्णा महाडिक पत्नी आहेत. अमोल महाडिक हे देखील एअर इंडियामध्ये पायलट आहेत. बदलापूरचे दीपक पाठक यांचा देखील या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे. दीपक पाठक हे अपघातग्रस्त विमानातील केबिन क्रू एक्झिक्युटिव्ह आहेत. दीपक हे गेल्या 15 वर्षांपासून एअर इंडियाला नोकरी करतात. आज सकाळी टेक ऑफ करण्यापूर्वी त्यांनी सोशल मीडियामध्ये अपडेट केलं होतं. विमानाला अपघात झाल्याची बातमी समजताच शेजाऱ्यांसह स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. बदलापूरचे दीपक पाठक या विमानामध्ये क्रू मेंबर होते. सकाळी फक्त फ्लाईटला जायच्या अगोदरच मम्मीशी बोललेलं, आमच्याशी नव्हतं बोलणं झालेलं. जोपर्यंत त्यांचा संपर्क येत नाही कन्फर्म ते बोलले ना की माझा भाऊ डेट झालेला आहे करून, मी मान्य करेन ती गोष्ट. हे मी म्हणजे स्पष्ट बोलले माझंही की जर तिथून आला कॉल, त्यांचा ऑफिशियली कॉल आला, ते बोलले की तो गेला. पुढची बातमी आता या विमानाच्या कॅप्टनची. भीषण अपघातात कॅप्टन सुमित सबरवाल हे देखील होते. मुंबईतल्या पवईतील हिरानंदनी परिसरामध्ये कॅप्टन सबरवाल रहिवासी होते. या भीषण दुर्घटनेमध्ये कॅप्टन सुमित सबरवाल यांचाही मृत्यू झाल्याची माहिती मिळते. सुमित सबरवाल हे अनुभवी वैमानिक होते. तब्बल 8,000 तासांचा त्यांना विमान चालवण्याचा अनुभव होता. विमान दुर्घटनेमधील मुख्य कॅप्टन सुमित सबरवाल हे मुंबईचे रहिवासी आहेत. बातमी नागपूरमधून. दुर्घटनाग्रस्त विमानात नागपूरचं देखील एक कुटुंब होतं. नागपूरच्या यशा कामदार विमानात होत्या. मुलगा आणि सासूसह त्या लंडनला जात होत्या. यशा कामदार या नागपूरच्या क्वेट्टा कॉलनीतील रहिवासी आहेत. दुर्घटनाग्रस्त विमानात त्या देखील होत्या. मुलगा आणि सासूसह त्या लंडनला जात होत्या. घटना म्हणजे मुलगा छोटा जे त्यांचा, मला वाटते 1 ते 1.5 वर्षाचा मुलगा आहे आणि ईशा कामदाराचं लग्न 2 ते 3 वर्ष आधी झालं, 3 ते 4. तर कसं आहे, हे नवीनच सर्व तिचा संसार होता आणि अशी एवढी मोठी दुर्घटना होणं म्हणजे खूप मोठं, या परिवाराला खूप मोठा धक्का बसला. आणि या जसं त्यांना माहीत झालं तसंच ते अहमदाबादसाठी इथून रवाना झाले. विमान अपघातात सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील हातीत गावातील ज्येष्ठ दाम्पत्याचाही मृत्यू झाला आहे. महादेव पवार आणि आशा पवार अशी त्यांची नावं आहेत. मुलाला लंडनमध्ये भेटण्यासाठी ते निघाले होते. मृत दाम्पत्य सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील आहे. लंडनमध्ये त्यांचा मुलगा व्यावसायिक आहे तर दुसरा मुलगा अहमदाबाद इथे व्यवसाय करतो. लंडनमधील मुलाला भेटण्याआधीच आईवडिलांचा मृत्यू झालाय. या दुर्घटनेमध्ये मणिपूरच्या एका तरुणीचाही मृत्यू झाला. ही तरुणी त्या विमानातील कर्मचारी आहे. कोंग ब्रायटम नंगथोई शर्मा असं या तरुणीचं नाव आहे. ती क्रू मेंबर्स होती. मणिपूरच्या तरुणीचाही मृत्यू झाला आहे. दुर्घटनेमध्ये तिचा फोटो देखील समोर आलेला आहे. पुढच्या रिपोर्टकडे. 1978 नंतर एअर इंडियाच्या विमानाचा सर्वात मोठा अपघात अहमदाबादमध्ये घडलाय. या अपघाताची दृश्य अनेकांना धडकी भरवणारी होती. मात्र या अपघाताच्या वेळी नेमकं काय घडलं पाहूयात
या स्पेशल रिपोर्टमधून। सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ, एअर इंडिया 171 अहमदाबाद ते गॅटविक या विमानानं रनवे नंबर 23 वरून 1:23 लंडनच्या दिशेनं टेक ऑफ केलं। या विमानाचे कॅप्टन होते 8000 तासांचा अनुभव असलेले सुमित सबरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर। Bank angle, bank angle, bank angle. मात्र अवघ्या काही मिनिटात हे विमान मेघानी मधल्या नागरी वस्तीत कोसळले। या विमानात 12 क्रू मेंबर्स आणि 242 प्रवासी होते। यात 169 भारतीय, 53 ब्रिटिश नागरिक, कॅनडाचा 1 नागरिक आणि 7 पोर्तुगीज नागरिकांचा समावेश होता। यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणीही होते आणि 12 क्रू मेंबर्समध्ये महाराष्ट्रातील अपर्णा महाडिक आणि मैथिली पाटील होत्या। मेघानी नगरमधलं बीजे मेडिकल कॉलेजचं हॉस्टेल। दुपारच्या जेवणाची वेळ असल्यानं मेसमध्ये मुलं जेवायला बसली असताना अचानक मोठा आवाज झाला आणि आगीचे लोळ उठले। एक क्षण सगळं सुन्न झालं। धुराची लोट विरल्यानंतर हॉस्टेलच्या परिसरात दिसलेलं चित्र भयावह होतं, विषण्ण करणारं होतं। अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या या विमानाचं एक धक्कादायक वास्तव समोर आले। आकाश वात्सा नावाच्या एका प्रवाशानं एक पोस्ट केलेली आहे। एअर इंडियाचं हे विमान दिल्लीहून अहमदाबादला आलं होतं। त्यानंतर एअर इंडियाचं हेच विमान अहमदाबादहून लंडनला उड्डाण घेणार होतं, पण या विमानातील एसी त्याचं स्क्रीन टच टीव्ही बंद असल्याचं या प्रवाशानं आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं। विमानातील हा शेवटचा व्हिडिओ आहे। एका प्रवाशानं तो पोस्ट केला। Not working, leave in-flight entertainment. Calicut to landing stations. If I talk about this flight, it is also एअर इंडियाच्या विमानात चढण्यापूर्वी 2 परदेशी तरुणांनी अहमदाबाद विमानतळावरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे। हे दोन्ही तरुण परदेशी प्रवासी अहमदाबादहून लंडनला जात होते, त्यापूर्वी त्यांनी व्हिडिओ बनवला। यात ते खूप आनंदी होते। दुर्दैवानं हा त्यांचा शेवटचा व्हिडिओ ठरला। What's my biggest takeaway? Yeah, fascinating. Great. Thanks. Thanks for your contribution. Okay. Yeah, my biggest takeaway is don't lose your patience with your partner. You're already starting to. You already snapped at me while we're having. एअर इंडियाचं विमान एका मेडिकल कॉलेजच्या इमारतीला धडकलं। याचे भीषण फोटो समोर आले। ज्यावेळी ही दुर्घटना घडली त्यावेळी मेडिकल कॉलेजच्या इमारतीत काही डॉक्टर, कर्मचारी आणि काही विद्यार्थी देखील होते। विजय मेडिकल कॉलेज मेघनानी नगर परिसरातच आहे। विमानानं टेक ऑफ केल्यानंतर 5 मिनिटांनी या मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेल इमारतीवर कोसळलं। हॉस्टेलच्या वर एक कॅन्टीन आहे, जिथे दुपारी वैद्यकीय विद्यार्थी जेवणासाठी येतात। विमान मेडिकल कॉलेजच्या इमारतीला धडकलं। अपघातानंतरचा व्हिडिओ समोर आलेला आहे। एअर इंडियाचं हे विमान मेडिकल कॉलेजच्या इमारतीला धडकलं। या इमारतीतील व्हिडिओ आता समोर आलेला आहे। जेव्हा ही दुर्घटना घडली, जेव्हा विमान या इमारतीला धडकलं, त्यावेळी अनेक डॉक्टर, वैद्यकीय शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी देखील या इमारतीमध्ये होते। त्याचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। विमानाच्या धडकेनंतर या इमारतीला मोठी भगदाड पडलेली आहे। एअर इंडियाचं विमान मेडिकल कॉलेजच्या इमारतीला धडकताच एका विद्यार्थ्यानं इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली, त्यामुळे त्याचा जीव वाचला। मुलाने तत्काळ आपल्या आईला फोन करून अपघाताची माहिती दिली। बघा, विद्यार्थ्याचा जीव वाचला। विमान धडकताच विद्यार्थ्यानं बाहेर उडी मारली, त्यामुळे त्याचा जीव वाचला। मुलासोबत बोलणं झाल्यानंतर आईने ही माहिती दिली। बताइए। मेरा नाम रमीला है।
रमीला बेन, आप कौन था वहाँ पे और हॉस्टल में कौन क्या काम कर रहे थे? मेरा लड़का है ना, वो ब्रेक पड़ा था खाने का, तो हॉस्टल में खाने गया था इधर, आणि हॉस्टल में ही प्लेन क्रस्ट हुआ, पर मेरे लड़का को कुछ हुआ नहीं, बात हुई मेरी, पर इसके भाईबंद है ज़्यादा हुए तो लोग मर गए, ये फिर मेरा लड़का को देखने जाना है अंदर मेरे को। अभी क्या लड़के को क्या सिचुएशन है? लड़का बोला है कि मैं अच्छा दूसरे माल से कूदा था ना, तो थोड़ा खाली लगा है ऐसा बोला है मेरे को, पर मैं जाऊँ अंदर तो मालूम पड़े ना। अहमदाबाद विमान अपघात झाल्यानंतर आपत्कालीन सेवांवर देखरेख करण्यासाठी आता 4 आयएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। गुजरातचे आरोग्य प्रधान सचिव धनंजय द्विवेदी यांच्या नेतृत्वाखाली ही टीम काम करणार आहे। अपघातस्थळी आणि संबंधित ठिकाणी मदत, बचाव आणि वैद्यकीय प्रतिसाद याची देखरेख केली जाणार आहे। 4 आयएस अधिकाऱ्यांवर ही जबाबदारी देण्यात आलेली आहे। धनंजय द्विवेदींच्या नेतृत्वाखाली ही टीम काम करणार आहे। गुजरातचे आरोग्य प्रधान सचिव यांच्या नेतृत्वाखाली ही टीम काम करेल। अहमदाबादमध्ये राहणारी भूमी चव्हाण नावाची मुलगी देखील लंडनला जाणाऱ्या या विमानानं प्रवास करणार होती, पण काही मिनिटांनं तिचं विमान चुकलं आणि तिचा जीव वाचला। भूमी घरापासून विमानतळावर जाण्यासाठी कारनं अहमदाबाद विमानतळासाठी निघाली, पण वाहतूक कोंडीत अडकल्यानं विमानतळावर पोहोचण्यासाठी 10 मिनिटं तिला उशीर झाला। तोपर्यंत विमानानं उड्डाण केलं होतं। त्याच विमानाच्या अपघाताची बातमी ऐकताच भूमी चव्हाणच्या पायाखालची जमीन सरकली। कोणते विमान अपघात घडल्यानंतर विमानामधील ब्लॅक बॉक्सचा शोध घेतला जातो आणि हाच ब्लॅक बॉक्स अपघाताची रहस्य उलगडण्यासाठी महत्त्वाचा ठरतो। ब्लॅक बॉक्स टायटॅनियम आणि स्टील अलॉयपासून बनवलेला असतो। सापडल्याला मदत व्हावी म्हणून त्याचा रंग चमकदार केशरी असतो। ब्लॅक बॉक्समध्ये पायलटचं सर्व संभाषण रेकॉर्ड होतं। ब्लॅक बॉक्स ही एक प्रकारची विमानाची डिजिटल डायरी असते। आतापर्यंत भारतात कोणते 5 भीषण विमान अपघात झालेत ते पाहूया। 1978 मध्ये मुंबईजवळ एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला आणि 213 जणांचा मृत्यू झाला। 1988 मध्ये अहमदाबादच्या रनवेवर धुक्यांमुळे एअर इंडियाचं विमान कोसळलं आणि 133 जणांचा मृत्यू झाला। त्यानंतर 1996 मध्ये हरियाणामध्ये सौदी आणि कझाकिस्तानचं विमान एकमेकांवर आदळल्यानं 349 जणांचा मृत्यू झाला। तर 2010 मध्ये कर्नाटकजवळ पायलटच्या चुकीमुळे एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला आणि 158 प्रवाशांचा मृत्यू झाला होता। त्यानंतर 10 वर्षांनी 2020 मध्ये केरळमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघातात 21 जणांचा मृत्यू झाला। 5 वर्षापूर्वीची दुर्घटना। पुढच्या बातमीकडे। बातमी आता राजकीय। राज्यातल्या बातम्यांचा वेध घेऊया। महापालिका निवडणुकीआधी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युतीची चर्चा रंगली होती। मात्र एकीकडे युतीची चर्चा सुरू असतानाच फडणवीस आणि राज ठाकरेंची बैठक झाली। या भेटीमुळे युतीच्या चर्चेंना ब्रेक लागणार का, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। फडणवीसांच्या भेटीचं राजकारण। राज ठाकरे महायुतीत जाणार? ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेंना ब्रेक लागणार? जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल। संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्ही जी काय बातमी द्यायची ती बातमी देऊ। जे महाराष्ट्राच्या मनात तेच होईल असं म्हणून उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबत स्पष्ट संकेत दिले। मात्र ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंशी तब्बल तासभर बंद दाराआड चर्चा करून खळबळ उडून दिली। तर फडणवीस आणि राज ठाकरेंमधील भेट राजकीय नसल्याची प्रतिक्रिया भाजपनं दिली। बघा, आमच्या फडणवीस साहेबांचे संबंध सगळ्या पक्षामध्ये अतिशय चांगले आहेत आणि राजसाहेब पण नेहमी दिलखुलास पद्धतीने ते दोघंही भेटतात आणि म्हणून काही कारणं असतील भेटले असतील, तर त्याच्यामध्ये असं काही वेगळा दृष्टिकोन बघण्याचा काही गरज नाही। दुसरीकडे राज ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीनंतरही ठाकरे गटानं युतीसाठी आशादायी असल्याचे संकेत दिले। तर शिंदे गटानं राज ठाकरेंना महायुतीत सहभागी होण्याची ऑफरच दिली आहे।
आता मराठी माणसाच्या मताचा आदर करायचा की नाही करायचा हे राज ठाकरेंनी ठरवायचं आहे. त्यांनी याच्या बाबतीत निर्णय घ्यायचा आहे. त्यांनी कोणाबरोबर जायचंय, कसं लढायचंय हा त्यांचा प्रश्न आहे. आमच्याकडनं आम्ही चर्चेची दारं खुली केली होती. योग्य वेळ येताच ही बोलणी सुरू झाली असती, परंतु त्यांनी कशासाठी भेटले, त्यांचं काय ठरलंय याचा तपशील आमच्याकडे नाही. त्यामुळे तो तपशील पूर्ण मिळत नाही तोपर्यंत यावरती बोलणं उचित ठरणार नाही. राजसाहेब महायुतीबरोबर आले तर नक्की फायदा होईल, परंतु याचा निर्णय शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे साहेब घेतील, भाजप म्हणून देवेंद्रजी घेतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून अजितदादा. तर विरोधकांनी मात्र या भेटीमुळे राज ठाकरेंची विश्वासार्हता कमी होण्याची शक्यता वर्तवली. एक चांगलं वातावरण झालं होतं. याच्यातच राज ठाकरे साहेब जर बीजेपीला जाऊन भेटत असतील, चर्चा करत असतील, करतात नाही करतात हा वेगळा विषय, तर लोक चर्चा करायला सुरुवात करतील की मग हे नुसतं वातावरण केलं गेलं आणि त्या वातावरणाचा फायदा हा मनसेली कुठं वाटाघाटी करायला केला का असा प्रश्न हा निर्माण होऊ शकतो. 2024च्या लोकसभा निवडणुकीआधीही देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये भेटीगाठी वाढल्या होत्या. त्यानंतर राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला. मात्र आता फडणवीसांच्या भेटीनंतरही ठाकरे ब्रँड वाचवण्यासाठी दोन्ही भाऊ एकत्र येणार की पुन्हा युतीच्या चर्चा बारगळणार याकडे राज्याचं लक्ष लागले. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आणि या भेटीवर आता अजित पवारांची देखील प्रतिक्रिया आलेली आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेते एकमेकांना भेटत असतात, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, परंपरा आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिलेली आहे. राज फडणवीसांच्या भेटीतून वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही असंही त्यांनी म्हटलंय. राजकीय नेते सत्ताधारी पक्षाचे विरोधी पक्षाचे एकमेकाला भेटत असतात आणि चर्चा करत असतात. ही महाराष्ट्राची संस्कृती, ही महाराष्ट्राची परंपरा आहे. तो आदर्श स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपल्याला सगळ्यांना शिकवलेला आहे आणि त्याच रस्त्याने बहुतेक जण पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळं अनेकदा आम्ही पण सत्ताधारी पक्षामध्ये असताना काही विरोधी पक्षाचे नेत्यांनी वेळ मागितली तर देतो, किंवा आम्ही विरोधी पक्षात असताना सत्ताधारी पक्षाची वेळ मागितली नेत्यांची तर त्यांनी पण आम्हाला दिलेली. ह्याच्यात काही खूप काही वेगळा अर्थ काढायचं कारण नाही. काही प्रश्न असतात, काही समस्या असतात, त्याची चर्चा करून त्याची सोडवणूक करायची. भेटीचा वेगळा अर्थ काढू नका असं अजित पवार म्हणतात. दुसरीकडे नितीन गडकरी म्हणतात माझी कुणाशी भेट नाही. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची ही प्रतिक्रिया आहे. आज मुंबईत राज ठाकरे आणि फडणवीसांमध्ये 1 तास चर्चा झाली. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे भेटत आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे भेटत आहेत. भाजपचे नेते सुद्धा त्यांना वारंवार भेटत आहेत. आपली काही प्रतिक्रिया असेल तर नक्की. सध्या माझी कोणाशीच भेट नाही झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतली. मात्र या भेटीमागचं राजकारण नेमकं काय आहे? फडणवीसांनी शिंदे आणि राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना कसा संदेश दिलाय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. फडणवीसांनी घेतली ठाकरेंची भेट. शिंदेंवर कुरघोडीसाठी राज ठाकरेंची भेट. राज यांच्याकडून उद्धव ठाकरेंना संदेश. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांनी जोर धरला होता. तर युतीसाठी कार्यकर्तेही सकारात्मक असल्यानं मनसे ठाकरे गट युतीचं फूल खुलण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेत थेट युतीचं फूल खुलण्याआधीच खुडल्याची चर्चा रंगली. मात्र फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतली त्यामागे दबावाचं राजकारण असल्याची शक्यता वर्तवण्यात येते. मुंबई महापालिकेत शिंदे सेनेकडून अधिक जागांची मागणी. शिंदेंवर दबाव आणण्यासाठी राज ठाकरेंच्या भेटीची शक्यता आहे. भाजप शिंदेसेना युती न झाल्यास मनसेच्या पर्यायाची चाचपणी. मराठी व्रतांचं ध्रुवीकरण रोखण्यासाठी राज यांना सोबत घेण्याची शक्यता. खरं तर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना साथ घातल्यानंतर उद्धव ठाकरेंनीही प्रतिसाद दिला. त्यानंतर मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालं. मात्र दोन्ही बाजूनं युतीचा प्रस्तावच देण्यात आला नाही. त्यामुळे युती होणार की नाही याबाबत संभ्रम असतानाच राज ठाकरेंनीही दबावाचं राजकारण सुरू केल्याचं म्हटलं जाते.
उद्धव ठाकरेंवर युतीच्या दबावासाठी फडणवीसांची भेट. उद्धव ठाकरेंनी अटी शर्ती ठेवल्यास दुसऱ्या पर्यायाचा विचार करण्याचे संकेत. ठाकरे सेनेनं तत्काळ निर्णय न घेतल्यास भाजपचा पर्याय खुला असल्याचा संदेश. राज ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीनंतरही ठाकरे गटानं आशावादी राहण्याची भूमिका घेतली. मनसे प्रमुखांची आणि माननीय मुख्यमंत्र्यांची भेट झाली. या भेटीमध्ये त्यांनी काय चर्चा केली, काय नाही केली या संबंधाने दोघांपैकी एक जण जोपर्यंत माध्यमांच्या समोर येऊन बोलत नाही तोपर्यंत आपल्याला त्यावर इतक्या चटकन काही बोलणं उचित ठरणार नाही. महाराष्ट्र हितासाठी मी सगळं बाजूला ठेवायला तयार आहे असं म्हणणाऱ्या राज ठाकरेंची भूमिका योग्य की आत्ताची भूमिका योग्य हे मला वाटते माध्यमांनीच ते ठरवावं. ऐन महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपनं राज ठाकरेंची भेट घेऊन शिंदे गट आणि अजित पवार गटाला संदेश दिल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे आगामी काळात महायुतीत बिघाडी होऊन मनसे हा नवा भिडू महायुतीत सहभागी होणार का याचीच उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.